माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीमरेच्या तीरी, आहे भीमरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. Om Shri Sai Ram. On the auspicious occasion of Ashadi Ekadashi, we will begin today's program by invoking the blessings of Lord Narayana by chanting Narayana Suktam and Nida Suktam. Jai Sai Ram. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. गणानां त्वा गणपतिगुं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिभिः सीदसादनम्. प्रणो देवी सरस्वती वाजेभिर्वाजिनीवती. धीनामवित्रयवतु. गणेशाय नमः. सरस्वत्यै नमः. श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ओम. साईश्वराय विद्महे सत्यदेवाय धीमहि तन्नः सर्वः प्रचोदयात्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. ॐ धाता पुरस्ताद्यमुदा जहार शक्रः प्रविद्वान् प्रदिशश्च तस्रः. तमेवं विद्वानमृत इह भवति. नान्यः पन्था अयनाय विद्यते. सहस्रशीर्षं देवं विश्वाक्षं विश्वशम्भुवं विश्वन्नारायणं देवमक्षरं परमं पदं विश्वतः परमान्नित्यं विश्वन्नारायणगुं हरिं. विश्वमेवेदं पुरुषस्तद्विश्वमुपजीवति. पतिं विश्वस्यात्मेश्वरगुं शाश्वतगुं शिवमच्युतं. नारायणं महाज्ञेयं विश्वात्मानं परायणं. नारायणपरो ज्योतिरात्मा नारायणः परः. नारायणपरं ब्रह्मतत्त्वं नारायणः परः. नारायणपरो ध्याता ध्यानं नारायणः परः. यच्च किञ्चित् जगत् सर्वं दृश्यते श्रूयतेऽपि वा अन्तर्बहिश्च तत्सर्वं व्याप्य नारायणस्थितः. अनन्तमव्ययं कविगुं समुद्रेन्तं विश्वशम्भुवं. पद्मकोशप्रतीकाक्षगुं हृदयं चाप्यधोमुखम्. अधोनिष्ट्यावितस्त्यान्ते नाभ्यामुपरि तिष्ठति. ज्वालमालाकुलं भाति विश्वस्यायतनं महत. सन्ततगुं शिलाभिस्तुलं
सत्याकोशसन्निभं तस्यान्ते सुशिरगुं सूक्ष्मं तस्मिन् सर्वं प्रतिष्ठितं तस्य मध्ये महानग्निर्विश्वार्चिर्विश्वतोमुखः सोऽग्रभुग्विभजन् तिष्ठन्नाहारमजरः कविः तीर्यगूर्ध्वमधश्यायी रश्मयस्तस्य सन्तता सन्तापयति स्वन्देहमापादतलमस्तकः तस्य मध्ये वह्निशिखा अणीयोर्ध्वा व्यवस्थितः मीलतो यदमध्यस्थाद्विद्युल्लेखे बभास्वरा नीवारशूकवत्तन्वी पीताभास्वत्यणुपमा तस्या शिखाया मध्ये परमात्मा व्यवस्थितः स ब्रह्म स शिवः स हरिः सेन्द्रः सोऽक्षरः परमस्वराट् ऋतगुं सत्यं परं ब्रह्म पुरुषं कृष्णपिङ्गलम् ऊर्ध्वरेतं विरूपाक्षं विश्वरूपाय वै नमो नमः नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् ॐ शान्तिः 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 नीळादेवी गुं शरणमहं प्रपद्ये गृह्णाहि घृतवती सवितराधिपत्यै पयस्वतीरन्तिराशानो अस्तु ध्रुवादिशां विष्णुपत्न्यघोराशेषाना सहसोयामनोता बृहस्पतिर्मातरिश्वोत वायुः सन्धुवाना वाता अभिनो गृह्णन्तु विष्टम्भो दिवो धरुणः पृथिव्या अस्येषाना जगतो विष्णुपत्नी ॐ शान्तिः 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 स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्यायेन मार्गेण महिं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं समस्तलोकाः सुखिनो भवन्तु समस्तलोकाः सुखिनो भवन्तु समस्तलोकाः सुखिनो भवन्तु ॐ शान्तिः 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 साईराम माझे माहेर पंढरी आहे भीवरीच्या तीरी माझे माहेर पंढरी आहे भीवरीच्या तीरी
बाप आणि आई, बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई, माझे विठ्ठल रखुमाई, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरीच्या तिरी. पुंडलीकर हे बंधो, पुंडलीकर हे बंधो, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू. ओ माझे माहेर पंढरी, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी, आहे भिवरीच्या तिरी. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा, करीतसे पापभंगा, करीतसे पापभंगा. माझे माहेर पंढरी, आहे भिवरीच्या तिरी, आहे भिवरीच्या तिरी. एक जनार्दनी शरण, एक जनार्दनी शरण, एक जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरीच्या तिरी, आहे भिवरीच्या तिरी. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम विठ्ठल 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 विठ्ठल. ओम श्री साई राम. भगवान बाबा के चरण कमलों में मेरा कोटि कोटि प्रणाम और आप सभी साईं भक्तों को मेरा साई राम. आज इस आषाढ़ी एकादशी के पर्व पर मैं कल्याण समिति के सभी भक्तों को
आज के दिन की मुबारकबाद देता हूं। आषाढ़ी एकादशी का ये जो पर्व है, हम ज्यादातर समय परती में मनाते हैं। हमारे समिति के बहुत सारे मेंबर्स इस समय तैयारी में व्यस्त रहते हैं। लोग जाते हैं ट्रेन में भी भजन गाते हुए जाते थे। वहाँ पर आषाढ़ी एकादशी और बाद में गुरु पूर्णिमा दोनों पर्व मनाकर तब हम लोग वापस स्वामी के दर्शन करके, समाधि दर्शन करके तब लौटते थे। पर पिछले डेढ़ सालों से लगभग हम सभी जानते हैं, इस कोविड पेंडेमिक की वजह से हमको अपने मन को बहुत सारा कंट्रोल में रख के और सारा कार्यक्रम हम ऑनलाइन के जरिए ही कर रहे हैं। तो आज इस साल के आषाढ़ी एकादशी प्रोग्राम का भी हम ऑनलाइन ही कार्यक्रम शुरू करने जा रहे हैं। वैसे हम सभी जानते हैं कि आषाढ़ मास शुरू होने से पहले ही महाराष्ट्र का किसान अपने खेत में बुआई पूरी कर लेता है, ताकि उसके परम प्रिय विट्ठल के दर्शन करने के लिए वारी के साथ वह निकल पड़े। 750 से भी अधिक पुरानी परंपरा महाराष्ट्र में ये रही है। 750 साल से ये गांव से वारी चलती है और लोग गाते हुए, भजन करते हुए वारकरी अपने विट्ठल के दर्शन करने पंढरपुर जाते हैं। अपने घर से पंढरपुर तक हर वारकरी चलकर ही जाता है। ऐसे लाखों लोग हैं जो वारी में कोतूहल के चलते एक बार गए और फिर वो वारकरी यानी हर साल वारी में जाने वाला बनकर रह जाते हैं। ये नशा ही ऐसा है, जो एक बार गया उसे बार बार जाने की इच्छा होती है। कहते हैं कि वारी की परंपरा पुरानी है, लेकिन उसे नियमित बनाने का श्रेय जाता है संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, नामदेव, इन सभी संतों को। 150 साल पहले कोल्हापुर के छत्रपति साहू महाराज ने वारी के कुछ नियम बनाए, जैसे कि हर दिन कितना चलना है, पड़ाव कहाँ होगा, कितने दिन में वारी पंढरपुर तक पहुंचेगी, रास्ते में कौन कौन से अभंग गाए जाएंगे इत्यादि। ये एक नियम पूर्वक चलते हैं आजकल। वारी में कुछ अनोखे उपक्रम भी होते हैं, जैसे कि रिंगण और धावा। पूरे वारी में सिर्फ 3 जगहों पर रिंगण होता है। इसमें वारकरी एक दूसरे का हाथ थाम कर एक बड़ा सा गोल अखाड़ा बनाते हैं और उसके अंदर घोड़ा दौड़ता है। वारकरी मानते हैं कि इस घोड़े पर स्वयं ज्ञानेश्वर माउली सवार होते हैं। ऐसे ही और एक प्रथा है जिसे कहते हैं धावा। इसका मतलब है दौड़ पड़ना। माना जाता है कि संत तुकाराम जब वारी में गए थे, तब वेलापुर नाम के गांव से एक छोटी सी पहाड़ी से उन्हें पंढरपुर के मंदिर का दर्शन हुआ था। और जैसे ही दर्शन हुआ, वह सब कुछ भूलकर मंदिर तक दौड़ पड़े थे। इस घटना की याद में वारकरी आज भी वेलापुर से पंढरपुर के विट्ठल मंदिर तक चलकर नहीं जाते हैं, बल्कि दौड़ कर जाते हैं। कहते हैं जो एक बार चलकर वारी में गया, वह फिर हर साल वारी में जाने से कभी नहीं चूकता। हम साईं भक्त भी ऐसे ही हैं। हम एक बार आषाढ़ी परती में अगर मनाते हैं, हर बार हमें जाने का मन करता है।
लेकिन 2 साल हुए, कोरोना के चलते वारकरी वारी में नहीं जा पा रहे हैं। इसी परिस्थिति में वारकरी के मन की ये अवस्था कैसी होती है और उसका क्या समाधान है, इसी के बारे में बताएंगे हमारे आज के साईं यूथ, आज के कीर्तनकार, आज के विनर कीर्तनकार श्री भूषण शिंदे जी। भूषण शिंदे वैसे किसी परिचय के मोहताज नहीं है। कल्याण समिति में हर घर में सब उन्हें जानते हैं, बाल विकास के बच्चे उन्हें अच्छे से पहचानते हैं। अब मैं भूषण शिंदे जी को सादर आमंत्रित करता हूं और अनुरोध करता हूं कि वो अपने कीर्तन का आरंभ करें। जय साई राम। पुण्य भूमि पवित्र राजा तया कविता महापुण्य राशि नमस्कार माला श्री सद्गुरु ज्ञानेश्वर हरिमना पुंडलिका वरदे हरे भगवान की जय, महाराज की जय, महाराज की जय, ब्रह्म एकनाथ महाराज की जय, हरिहर महादेव, अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ भगवान की जय, सर्व संतन की जय। हरे
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी पावणे माझे एची सर्व
जय जय राम कृष्ण हरे जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा
पंढरीची वारी आहे माझे घरी पंढरीची वारी आहे माझे घरी. पंढरीची वारी आहे माझे घरी पंढरीची वारी आहे माझे घरी. आणि कणकरी तीर्थव्रत आणि कणकरी तीर्थव्रत. आणि कणकरी तीर्थव्रत. करी उपवास एकादशी करी उपवास. व्रत एकादशी करी उपवास एकादशी करी उपवास. काही हरीची मुक्ती नाम हरी हरीची मुक्ती नाम. हरी हरीची मुक्ती नाम. विठोबाचे घरी विठोबाचे घरी नामे वाचे. नाम विठोबाचे घेई नामी वाचे विठोबाचे घरी नामे वाचे. विठ्ठलपतीचे तुकामणी विठ्ठलपतीचे तुकामणी विठ्ठलपतीचे तुकामणी व्रत एकादशी करी उपवास एकादशी करी उपवास. व्रत एकादशी करी उपवास एकादशी करी उपवास. काही हरीची मुक्ती नाम हरी हरीची मुक्ती नाम. हरी हरीची मुक्ती नाम. पंढरीची वारी आहे माझे घर. पंढरीची वारी आहे माझे घर. Thank you.
प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु संत तुकोबराय संत शिरोमणी यांच्या पंढरीपर प्रकरणातील 3 चरणाचा घेतलेला अभंग आज आषाढी एकादशी या निमित्ताने त्या सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थव्रत. व्रत एकादशी करीन उपवासी गाई नहरनिशी मुखी नाम. विठ्ठला 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 विठ्ठला. संत तुकोबराय आपल्या अभंगातून सांगतायत, त्याचा भावार्थ आपण समजून घेऊया. संत तुकाराम महाराज आहेत, ते सांगतायत की पंढरीची ही जी वारी आहे ती माझ्या घरी आहे, त्यामुळे मला कोणत्याही व्रत वैकल्य उपवास हे काही करण्याची गरज नाहीये. एकादशी हे जे व्रत आहे ते मी करणार आहे आणि माझ्या पांडुरंगाचं नामस्मरण करणार आहे. विठ्ठला 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 विठ्ठला.
गायी नहरनिशी मुखी नाम. हे व्रत जे आहे हे एकादशीचं व्रत तेच मी करणार आहे आणि माझ्या पांडुरंगाचं मी सदैव निरंतर भक्तियुक्त अंतःकरणाने फक्त आणि फक्त नामस्मरण करणार आहे. विठ्ठल विठ्ठल हो. तिसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. हे जे विठोबाचं नाम जे आहे हे मी कशा पद्धतीने घेणार आहे? 4 पद्धतीच्या आपल्या बोलण्याच्या पद्धती असतात. त्यामधली जी परा आहे त्या अतिशय परेने मी हे विठ्ठलाचं नाम स्मरण करणार आहे आणि त्याचं नाम मी या दिवशी घेणार आहे. कारण माझ्या घरी काय आहे? पंढरीची वारी आहे माझे घरी. पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे जसं आपल्या सर्वांना माहीतच आहे, कोविड-19 पॅन्डेमिक अतिशय धुमाकूळ घातलाय. या महामारीमुळे आपली सलग 2 वर्षे आपली जी वारी आषाढीची कार्तिकीची ही पूर्ण होत नाहीये. त्यामुळे तुकाराम महाराजांचा अभंग पंढरीची वारी आहे माझ्या घरी या अभंगाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना जनजागृती करायची आहे. विठ्ठल 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 तुकाराम महाराज आपल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन तीर्थ. पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी परंपरेने आलेले आहे. कारण की विश्वंभर बाबा जे आहेत त्यांच्या नंतरच्या ज्या 7 पिढ्या पूर्ण झाल्यावर 8व्या पिढीमध्ये बोल्लोबा आणि कन्हैया मातेच्या पोटी आपल्या तुकाराम महाराजांचा जन्म झाला. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून अशा परंपरेने ही जी भक्ती आली आहे त्यांनी अतिशय भक्तिभावाने आणि पांडुरंगाचं नामस्मरण, कारण की आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या सोमवारचा महादेवाचा आपण उपवास करतो, त्यानंतर मंगळवारचा गणपतीचा करतो, बुधवारचा पांडुरंगाचा करतो, गुरुवारचा दत्तात्रेयाचा करतो, शुक्रवार आपण देवीचा करतो, शनिवारी आपण हनुमंताचा उपवास करतो आणि रविवारी आपण आपले कुलदेव खंडोबा त्यांचा उपवास करतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पण
सांगताय की माझं नामस्मरण आणि माझा जो उपवास आहे तो मी केव्हा करणार आहे? कारण की पंढरीची वारी माझ्या घरी आहे म्हणून मी काय करणार आहे? आषाढीचा मी उपवास करणार आहे आणि माझी चंद्रभागा जी आहे त्याच मी तीर्थ ग्रहण करणार आहे. म्हणून त्यांनी म्हटलंय व्रत एकादशी करी उपवासी तर ही जी वारी जी आहे जसं ज्ञानोबाने म्हटलंय तुझं सगुण म्हणू का निर्गुण, ही जी वारी आहे ही सगुण आणि निर्गुण दोन प्रकारची वारी आहे. जसं आपण सगुणाच्या वारीमध्ये मुक्काम करता करता पंढरपूर पर्यंत आपण पोहोचतो त्याच पद्धतीने ही निर्गुणाची वारी जी आहे त्या निर्गुणाच्या वारीवर पर्यंत पोहोचण्याकरता आपल्याला पहिले सगुणाची वारी पूर्ण केली पाहिजे. विठ्ठला विठ्ठला माझं हे जे व्रत आहे एकादशीचं हे मी पूर्ण करून आणि माझं तीर्थ चंद्रभागा हे ग्रहण करून आणि मी माझ्या घरीच वारी पूर्ण करणार आहे. विठ्ठला विठ्ठला देव आहे देव आहे देव आहे देव आहे देव आहे देव जसं आपल्या सर्वांचा वाराप्रमाणे देव बदलतो तसा तुकारामांचा तसं नाहीये. त्यांनी काय दृढनिश्चय केला भक्ती सन्मार्ग त्यांच्या जी परंपरेने त्यांच्यापर्यंत जी भक्ती आली आहे पांडुरंगाप्रती त्यामुळे त्यांनी सांगितले की माझी विठोबाचेच नामस्मरण करणार आहे आणि आषाढी एकादशीचा मी उपवास करणार आहे आणि तीर्थ माझी चंद्रभागा आहे त्यातून तीर्थग्रहण करणार आहे. म्हणूनच तर बघा तुम्ही जे सर्व संतगण होऊन गेलेत आपले ते बघा त्यांचे सदाही चेहरे प्रफुल्लित आनंदित असे त्यांचे असतात कारण की आनंद येथे सर्व काही आहे हो आनंद येथे सर्व काही आहे हो संतांची तर रोज वारी आहे हो संतांची तर रोज वारी आहे हो संतांची
आपली दिवाळी कशी असते, आपली फक्त वर्षातून एकदा दिवाळी आणि एकदा दसरा असं असतं. पण पांडुरंगाप्रतीची दृढ भक्ती श्रद्धा इतकं त्यांचं निपुण होतं, त्यामुळे त्यांच्या अंतःकरणापासून त्यांचं ते नामस्मरण करत होते. म्हणून त्या संतांची रोज दिवाळी असायची. म्हणून तुझं गावं तुझं तीर्थ, तुझं गावं तुझं तीर्थ, अरे बाबा कसा रिकामा फिरतो, तुझं गावं तुझं तीर्थ, अरे बाबा कसा रिकामा फिरतो. आपल्या गाडगे महाराज आणि संत तुकडोजी महाराज त्यांनीही तेच सांगितलं आहे. हा जो गोंधळ जो घालताय आपण आता, जसं तुम्ही बघताय कॉलेजचे काही स्टुडंट आहे, बरेच मुलं आहेत, तरुण मंडळी आहेत, त्यांचं जे भगवंताप्रती जे प्रेम आहे आपल्याला ते काय फारसं दिसतं का? नाही. कारण ते कशात आहे? डीजे, डान्स, पार्टी याच्यामध्ये ते बिझी आहेत. पण तसं नाही केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? पांडुरंगाप्रती प्रेम केलं पाहिजे, भक्ती ठेवली पाहिजे, निष्ठा आणि श्रद्धेने त्यांचं अंतःकरणातून नामस्मरण घेतलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तुम्ही प्रेम नाही केलं पाहिजे या मताचा मी नाहीये. तुम्ही प्रेम करावं. प्रेम कोणावर करायचं हेही लक्षात ठेवा. प्रेम करावं आपल्या माय बापांवर. आर्मीची पोरची देशावर प्रेम करताय ते तुम्ही प्रेम करायचं. राधेने श्रीकृष्णावर केले आहे ते तुम्ही प्रेम करायचं. जनाबाईने विठ्ठलावर प्रेम केले ते तुम्ही प्रेम करायचंय. विठ्ठला विठ्ठला. आपल्या आई वडिलांप्रती जसं आपण असं म्हणतात की देव प्रत्येक ठिकाणी राहू शकत नाही, म्हणून आपल्या आई वडीलच आपल्यासाठी देव आहे. म्हणून त्यांचं तुम्ही काय करायची? सेवा करायची आहे. त्यांना कधी दुखायचं नाहीये. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो वृद्धाश्रम आहे ती भरलेली आहेत. ती वृद्धाश्रम कधी रिकामी होतील? जेव्हा आपण स्वतःहून आपल्या आई वडिलांचं नामस्मरण करू, आपल्या आई वडिलांचं आपण श्रद्धा भावने आपण त्यांच्यावर प्रेम करू, आपल्या भगवंतावर प्रेम करू, तेव्हा ते शक्य आहे. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, घडविल त्यांची माया, तिसऱ्या चरणामध्ये हे सांगितलं आहे, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पातीचे तुका म्हणे. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे कोरोना हा काळ चाललेला आहे. कोरोनाने आपल्याला काय शिकवलंय? कोरोनाने आपल्याला काय शिकवलंय? कोरोनाला घाबरून न जाता आपण कोरोनाने आपल्याला काय शिकवले इथे लक्ष दिलं पाहिजे. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, तसं तरुण मंडळी सांगतात की जानू आय लव्ह यू, माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी आपके बिना जी नाही सकता. पण तुम्ही पॉझिटिव्ह या आणि त्यांना सांगा बरं का मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. ती म्हणा अरे बाबा तिकडच मर, तुझं काही होते मला काय फोन करू नको. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, कोरोनाने असं शिकवलं की आपले आई वडील आणि आपला परिवार, आपले मित्र बंधू वर्ग हे जे सर्व आहे ते आपल्यासाठी सर्वस्व आहे. त्यामुळे भगवंताप्रती दृढ श्रद्धा आणि त्यांचं नामस्मरण करत राहा शिकवलं. कोरोनाने माणसं ओळखायला शिकवली. अन्नाची नासडी होते. इतर दिवस आपण 100 रुपयाचे 200 रुपयाचे 1-1 किलो आपण बासमती आणतो आणि उरला तर दुसऱ्या दिवशी फेकून देतो. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, हायवे ब्रिजला कोणी फिरायला गेलं तर पहिले आपण हॉटेल बघून आपल्याला तंदूर रोटी पाहिजे असते. महाराज काय असते त्या तंदूर रोटीमध्ये? पांढरं फटक पावडर पेक्षा पण लागलेलं पीठ. अरे रे रे, त्या रोटीपेक्षा त्या पिठाचा डोंगर असतो. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, तर ती तंदूर रोटी कशी बनते? लोखंडाची सळई, त्याला ते असे हुक लावतात आणि ती त्या तंदूरला लावून थोडीफार काळी कुट्ट झालेल्या आपल्या ताटात येऊन देतात. तरी पण टॉमीला 2 अजून रोट्या पाहिजेत. विठ्ठला 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 विठ्ठला. किसी के काम में जो आए उसे इंसान कहते हैं, किसी के काम में जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपना है उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपना है उसे इंसान कहते हैं. यूं तो दुनिया में पशु भी पेट भर लेते हैं,
यूं तो दुनिया में पशु भी पेट भर लेते हैं, बट जो परमार्थ करते हैं उससे इंसान कहते हैं। जो परमार्थ करते हैं उसे इंसान कहते हैं। विठ्ठला विठ्ठला कोरोनामुळे करोडपती असो गरीब असो कोणी असो, पण पॉझिटिव्ह आल्यावर काही कामाचं नाही. तर जेव्हा दोन तरुण मंडळी भेटतात एकमेकांना तेव्हा ते सांगतात मला 15 लाख पॅकेज आहे, तो सांगतो मलाही 20 लाख पॅकेज आहे. अरे पण तुमच्या आई बाबांची तुम्ही सेवा करू शकत नाही, तुम्ही व्यवस्थित घरात लक्ष देऊ शकत नाही. कोरोनाने आपल्याला काय शिकवलंय? कोरोनाने आपल्याला टाइम देणं शिकवलंय, टाइमाची व्हॅल्यू शिकवली. आपल्या मुलांबाळांसोबत, आपल्या आईसोबत, आपल्या बायकोसोबत, आपल्या वडिलांसोबत, सर्वांसोबत टाइम द्यायला कोरोनाने शिकवलंय. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपले संत मंडळी पण तेच सांगतात, संतन की संग लाग रे तेरी बिगड़ी बनेगी. संतन की संग लाग रे तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी बिगड़ी बनेगी. बिगड़ी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी बिगड़ी बनेगी. अशा पद्धतीने संतांनी पण तेच सांगितलं आहे. मैत्री करा, प्रेम करा, पण कशा पद्धतीने? तुम्हाला एकदा सांगतो छोटीशी गोष्ट. एकदा राजहंस पक्षी आणि कावळ्या दोघांची मैत्री झाली. मैत्री झाल्यानंतर आता की आपल्या सर्वांना गुणधर्म माहिती राजहंसाचा, दूध जर त्याच्या समोर आणून दिलं तर तो काय करतो? दूध ग्रहण करतो आणि पाणी तसाच ठेवतो. विठ्ठल विठ्ठल अशा पद्धतीने एकदा एक राजा झाडाच्या खाली बसला होता आणि तो राजा खाली बसल्यानंतर राजहंस पक्षी आणि कावळा त्या फांदीवर दोघं जण गप्पा मारत होते. छान मस्त त्यांच्या गप्पा वगैरे झाल्या, पण कावळ्याने आपला कार्यक्रम केला. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, कावळ्याने आपला कार्यक्रम केल्यानंतर कावळा तिकडनं चतुर, पिंडीवर खाणारा, अशा पद्धतीचं दुसऱ्याच्या अवलंबून जगणारा, अशा पद्धतीत तो तिकडे निघून गेला. आणि त्या राजाला वाटलं की हे जे काम आहे घाणेरडं काम असतं, हे नक्कीच राजहंसाने केलंय. आणि नंतर राजाने सप बाण सोडला. तो बाण लगेच जाऊन त्या राजहंसाला लागला आणि तो तिथेच ठार झाला. विठ्ठल म्हणून काय केलं पाहिजे? संगत आणि सोबत कसली धरली पाहिजे? या कीर्तनाची धरली पाहिजे, अध्यात्माची धरली पाहिजे. म्हणून आपले सत्यसाई बाबा जे आहेत आणि सर्व स्वामी महाराज सर्व तेच सांगतात की प्रेम द्या. कारण की पहिले बघा पूर्वीच्या काळी नात्यांमध्ये आदर होता, रिस्पेक्ट होतं, प्रेम होतं, म्हणून ते नातं टिकत होतं. विठ्ठल विठ्ठल म्हणून संत सांगतात, नामदेव महाराज ते सांगतात, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. अध्यात्माचा तुम्ही आधार घ्या, भक्ती ठेवा, प्रेम ठेवा आणि तुम्हाला कधीच कसला त्रास होणार नाही. विठ्ठल विठ्ठल आता तुकाराम महाराजांपर्यंत हे नाम कसं आलं तर परंपरेने आलं हे आपल्या सर्वांना मी सांगितलं. आणि त्या पद्धतीने ते नाम तिथे अजून कसं पोहोचलं तर आपले जे ज्ञानोबा महाराज आहेत
त्यांनी जेव्हा निवृत्तीनाथांनी त्यांना जे नाम दिलं तेव्हा त्यांनी त्यांना एक विनंती केली का महाराज आपण मला हा प्रसाद जो भेटलाय तो सर्वांमध्ये वाटण्याची अनुमती द्यावी. विठ्ठला 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 अशा पद्धतीने म्हणून तर म्हटलं आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता म्हटलं आहे म्हणून बघा आपल्या ज्ञानोबरायांच्या आरतीमध्ये काय म्हटलेलं आहे प्रगट गृह बोले विश्वब्रह्माची पद्धतीने अनादी कालापासून चालत आलेलं हे जे नाम आहे हे आपले शंकर भगवान महादेव यांना समजल्यानंतर त्यांनी आपल्या पार्वती मातेला जाऊन सांगितलं आणि पार्वती मातेला ऐकता ऐकता निद्रा लागली झोप लागली त्यामुळे हे नाम वाया जाऊ नये म्हणून भगवान विष्णूने काय केलं माशाच्या पोटामध्ये सूक्ष्म रूप धारण करून ते नाम ऐकून घेतलं आणि महादेवाला होकार देत राहिले हो 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 अशा पद्धतीने संपूर्ण नाम ऐकल्यानंतर नंतर महादेव म्हणले हे विष्णू तुम्हीच होतात का इथे पण मग तुम्ही हे असं केव्हापासून करायला लागले विठ्ठल 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 आणि अशा पद्धतीने हे जे भक्ती परंपरेने अनादी कालापासून चालत आलेलं नाम हे तुकोबारायांपर्यंत पोहोचलं विठ्ठल 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 हरी हरी बोला नाही तर बोला व्यर्थ गडबडा करू नये म्हणून आपले सत्य साई बाबा आणि आपले सर्व जे आहेत स्वामी समर्थ आहेत सर्व भगवंत आहेत गजानन महाराज गाडगे बाबा संत राष्ट्रसंत तुकडोजी हे आपल्याला काय सांगताय की तुम्ही भक्ती करा श्रद्धा करा प्रेम करा कोणाचं मन दुखावू नका विठ्ठल 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 सत्य साई बाबा हेच सांगतायत की help ever hurt never help ever hurt never love all serve all विठ्ठला 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 हो अशा पद्धतीने आपले सर्व संतगण आपल्या अभंगातून आपल्या कीर्तनातून त्यांना हेच सांगायचंय की तुम्ही नाम घ्या ते अंतःकरणातून घ्या because empty vessels can make more noise than till vessels कारण की रिकामा भांड्यापेक्षा भरलेल्या भांड्याचा आवाज कधीही जास्त येत नाही रिकामा भांडं जास्त वाजतं बरोबर की नाही विठ्ठला विठ्ठला म्हणून आपले साने गुरुजी आहेत तेही आपल्याला तेच सांगतायत जात धर्म हे काय तुम्ही बघू नका तुम्ही फक्त तुमची जात काय आहे धर्म काय आहे फक्त मनुष्य धर्म आहे विठ्ठला विठ्ठला हो म्हणून आपल्या साने गुरुजींनी तेच म्हटलंय खरा एकची धर्म जगाला प्रेमार पावे करा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे
टाळी वाजवून आपल्या विठोबा रखमाईचं नामस्मरण करायचं आहे, त्यांचं नाव घ्यायचं आहे. जय विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा अशा पद्धतीने नाम विठोबाचे घेईन मी वाचे, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, विध कल्पांतीचे तुका म्हणे. नाम विठोबाचे घेईन मी वाचे,
त्यांना सांगतायत नाम विठोबाचे घेईन मी वाचे, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पंतीचे तुका म्हणे विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारच्या या 4 वाणी ज्या आहेत त्या 4 वाणीपैकी जी परा आहे त्या परेने तुकाराम महाराज हे नामस्मरण घेत होते आणि अशा पद्धतीने त्यांचा अभंगात सांगितलेला आहे की नाम विठोबाचे घेईन मी वाचे, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. तुकाराम महाराज इतक्या परेने त्या पांडुरंगाचं नामस्मरण घेत होते, नाम घेत होते की अक्षरशः रिद्धी आणि सिद्धी त्यांच्या घरी पाणी भरत होत्या. रिद्धी आणि सिद्धी चवऱ्या ढाळी रिद्धी आणि सिद्धी चवऱ्या ढाळी भक्त गीत गाती महाद्वारी भक्त गीत गाती महाद्वारी महाद्वारी रिद्धी आणि सिद्धी चवऱ्या ढाळी रिद्धी आणि सिद्धी चवऱ्या ढाळी. अशा पद्धतीने अनादी कालापासून आलेलं जे हे नाम आहे ते तुकोबाराय आपल्या मुखी घेत होते आणि अशा पद्धतीने आपल्या सर्वांना त्याचा अर्थ समजत आहे. त्यामुळे आपल्या सर्वांनी पंढरपूरची वारी जी आहे पूर्णपणे झाली नाही तर काय झालं, पण तुकाराम माऊलींनी आधीच लिहून काढलं आपल्यासाठी की पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी. पंढरीची वारी आहे माझी घरी. तर आपली आई विठोबा रखुमाई असं म्हटलं आहे की आईला कोणी इंग्लिश मध्ये मदर म्हणतात, आईला अम्मी म्हणतात, मा म्हणतात, असे बरंच नावाने आपण आईला समर्पित करतो आणि तिचं नाव घेतो. म्हणूनच आई म्हणजे मंदिराचं उंच कळस, आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे दारातील हिरवीगार तुळस, आई म्हणजे दारातील हिरवीगार तुळस, आई म्हणजे नदीत वाहणारं संत शुद्ध असं पाणी, आई म्हणजे नदीत वाहणारं झऱ्यातून वाहणारं निर्मळ शुद्ध असं पाणी, आई म्हणजे संतांनी गायलेली गोड अभंगवाणी, आई म्हणजे संतांनी गायलेली गोड अभंगवाणी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पॅन्डेमिकमुळे अतिशय भयंकर महामारीमुळे ही आपली जी वारी आहे ती पूर्ण नाही होऊ शकली, हे सलग दुसरं वर्ष. पण तरी काय झालं, जसं की तुकाराम महाराजांनी अभंगातून सांगितलंय. आणि तर चला तर पाहूया आपण ही वारी कशा पद्धतीने पूर्ण करूया आणि संतांचं नामस्मरण करूया, त्यांचं भजन गाऊया. टाळ वाजे मृदुंग वाजे सुंदर वाजे टाळ वाजे मृदुंग वाजे सुंदर वाजे
प्रसन्नतेने आपण ही पांडुरंगाची आणि सर्व संतगणांची वारी जी आहे ती पूर्ण केलेली आहे आणि त्याचा आनंदही लुटलेला आहे. तर आपण पुन्हा एकदा संतांचं स्मरण करूया, नाम घेऊया. ज्ञानेश्वर माऊली माऊली तरी सुद्धा ही तुकोबारायांनी आपल्या अभंगातून तेच सांगितलं आहे का ही अध्यात्माची वारी, ही भक्तीची वारी, ही प्रेमाची वारी, पांडुरंगाच्या प्रती असलेली श्रद्धा त्याची जी ही वारी आहे ती आपण इथे पूर्ण केलेली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकाराम महाराज आपल्या अभंगातून त्यांनी ही जी वारी आहे कशी पूर्ण करायची ते आपल्याला सांगितलं आहे. आणि अशा पद्धतीने आपण इथे वारी आणि त्याचा आनंदही खूप छान पद्धतीने लुटला आहे, म्हणून ती परिपूर्ण झालेली आहे. आणि माझ्या बोलण्यामध्ये काही चुकून काही निघाला असेल तर हा माझ्या बुद्धीचा दोष, आणि त्यातले काही चांगले जे आहेत ते माझ्या गुरूंनी चरणी अर्पण, माझ्या आईवडिलांच्या चरणी अर्पण आणि आपलं सर्व संतगण आणि सर्व भक्तांप्रती अर्पण. आणि अशा पद्धतीने आपण इथे ही कीर्तनाची सेवा केली, त्याबद्दल त्या सेवेमध्ये खूप सगळ्यांचे मोलाचे योगदान आहे. जसे की गायनाचार्यासाठी आपण गोविंद बुवा यांचे आभार मानूया. त्यानंतर मृदुंगमणी रोहित याचे आपण आभार मानूया. त्यानंतर पवार काका, भुगे महाराज, विनोद दादा, दगडे काका, गोपाल अंकर, अतिशय सुंदर असे हार्मोनियमचे त्यांनी साथ दिले. आणि राजा या सर्वांचे खूप खूप आभार. जय विठ्ठल. ओम श्री साई राम। आज आषाढ़ी के पावन पर्व पर हमारी समिति द्वारा वेद और कीर्तन का सुंदर प्रोग्राम हुआ। हमें से कुछ लोग हर आषाढ़ी को परती जाकर साई विट्ठल के दर्शन करते हैं। वहाँ पर जो प्रोग्राम होता है उसमें हिस्सा लेकर साई के सानिध्य का आनंद लेते हैं। पिछले साल और इस साल हम में से किसी को भी परती जाने का मौका नहीं मिला, तो ऐसा लगा कि हमने कुछ बड़ा चीज़ खो दिया। आज भूषण जी ने कीर्तन किया, उसी बात को लेकर था। जिस बात की कमी हमें महसूस हो रही थी उसी विषय को
लेकर हमारी मायूसी दूर करने के लिए यह कीर्तन काफ़ी हद तक सफल रहा। इसके लिए मैं समिति के तरफ से भूषण और उनके सहयोगी गुगे महाराज, गोविंद बुआ, पवार काका, तगड़े काका और रोहित को दिल से धन्यवाद करता हूँ। इस कार्यक्रम को सफल बनाने में हमारे गोपाल जी, विनोद सोनावने जी, नवीन राजा ने बहुत मेहनत की है। इनके परिश्रम के बिना यह कार्यक्रम होना मुश्किल था। समिति की तरफ से मैं उन्हें भी बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। हमारे इस हफ्ते के प्रोग्राम इस तरह है। 22 जुलाई को शाम 7 बजे से 8:15 तक भजन का कार्यक्रम होगा। 23 जुलाई शुक्रवार को 7 बजे बाल विकास बच्चों का एक खास प्रोग्राम है। आप सभी को आग्रह है कि आप इस कार्यक्रम में उपस्थित रहे और प्रस्तुतकर्ताओं को उत्साह बढ़ाएं। जय साई राम। ओम तत्सत् श्री नारायण तो पुरुषोत्तम गुरु तो सिद्ध बुद्ध तो स्कंद विनायक सविता पावक तो सविता पावक तो ब्रह्ममज तो यहोवा शक्ति तो येशु पिता प्रभु तो रुद्र विष्णु तो राम कृष्ण तो रहीमताओ तो रहीमताओ तो वासुदेव गो विश्वरूप तो चिदानंद हरि तो अद्वितीय तो अकाल निर्भय आत्मलिंग शिव तो आत्मलिंग शिव तो आत्मलिंग शिव तो। असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय। शांति 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 है। ओम जय जगदीश हरे स्वामी सत्य साई हरे भक्त जना संरक्षक भक्त जना संरक्षक पति महेश्वरा। ओम जय जगदीश हरे शशिवदना श्रीकरा सर्व प्राणपते स्वामी सर्व प्राणपते आश्रित कल्पलतिका आश्रित कल्पलतिका आपद्बान्धवा। ओम जय जगदीश हरे मात पिता गुरुदैवमु मरियन्तयु नीवे स्वामी मरियन्तयु नीवे नाद ब्रह्म जगन्नाथा नाद ब्रह्म जगन्नाथा नागेन्द्राशयना। ओम जय जगदीश हरे ओंकार रूप ओजस्वी ओ साई महादेवा सत्य साई महादेवा मंगलहारति अंदुको मंगलहारति अंदुको मंदर गिरिधारी। ओम जय जगदीश हरे नारायण नारायण
सद्गुरुदेवा नारायण नारायण ॐ सत्यनारायण नारायण 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 ॐ सत्यनारायण नारायण सत्यनारायण नारायण ॐ जय सद्गुरुदेवा नारायण नारायण ॐ सत्यनारायण नारायण 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 ॐ सत्यनारायण नारायण सत्यनारायण नारायण ॐ जय सद्गुरुदेवा ॐ शान्ति शान्ति शान्तिः समस्तलोकाः सुखिनो भवन्तु समस्तलोकाः सुखिनो भवन्तु समस्तलोकाः सुखिनो भवन्तु ॐ शान्ति शान्ति शान्तिः जय बोलो भगवान श्री सत्य साई बाबा जी की जय। परमं पवित्रं भावाविभूतिं परमं विचित्रं लीलाविभूतिं परमार्थ इष्टार्थमोक्षप्रदानं भावाविभूतिम् इदमाश्रयामि परमं पवित्रं भावाविभूतिं परमं विचित्रं लीलाविभूतिं परमार्थ इष्टार्थमोक्षप्रदानं भावाविभूतिम् इदमाश्रयामि परमं पवित्रं भावाविभूतिं परमं विचित्रं लीलाविभूतिं परमार्थ इष्टार्थमोक्षप्रदानं भावाविभूतिम् इदमाश्रयामि भावाविभूतिम् इदमाश्रयामि साई बाबा विभूतिम् इदमाश्रयामि।